विदर्भातल्या दापेवाड्यातील हे मंदिर तब्बल 284 वर्ष जुनं आहे आणि याचा इतिहास पण तसाच सखोल. आज दापेवाड्याला काही कारणास्तव आल्यानंतर या मंदिराला तर भेट द्यावीच लागते आणि मंदिराचा इतिहास सांगायला सोबत आप्पाजी होते. आल्या आल्या पहिले विठ्ठलाचे दर्शन केले आणि आप्पाजींनी गोष्ट सांगायला सुरू केली या मंदिराच्या स्थापनेपासून. ते म्हणाले, विदर्भातले संत कोल्वा महाराज विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते. एकही वारी त्यांची सुटायची नाही. एक वेळेस त्यांना जाणं जमलं नाही, पण भक्तीला अडथळा असतो का. त्यांनी इथेच चंद्रभागेच्या घाटावर विठ्ठलांनी त्यांच्या स्वप्नात सांगितल्याप्रमाणे बाहुली या विहिरीत त्यांची मूर्ती शोधून सन 1741 साली मूर्ती स्थापित करून हे मंदिर उभारलं. त्या काळापासून तर आजपर्यंत इथे दरवर्षी आषाढी एकादशीला हजारोच्या संख्येने भाविक जमतात. आम्ही एकादशी झाल्यानंतर आलेलो म्हणून इथे तेवढी गर्दी नाही, पण विदर्भातल्या एका गावाकडचा बायांचा ग्रुप आलेला होता. ते तिथे बसून विठ्ठलाचं नामस्मरण करीत होते. मग आणखी थोडा वेळ मंदिर बघितलं आणि बाहेर आलो तर पाणी चालूच होता. तरी चंद्रभागेच्या थरावर जाऊन त्या नदीचे पण दर्शन केले आणि घराकडे रवाना व्हायला निघालो. तुम्हाला भेटू नवीन ब्लॉग मध्ये. त्यासाठी फॉलो करायला विसरू नका आपल्या माणसाला.